नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बायोलॉजी क्वेश्चन पेपर एक रिव्ह्यू बघणार आहोत. बघा मित्रांनो, आपण प्रत्येक कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा काय करतो, त्या परीक्षेचा सिलेबस बघतो, नंतर त्याचे PYQ बघतो किंवा मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघतो. तसंच आपल्याला प्रत्येक परीक्षा टॅकल करत असताना प्रत्येक परीक्षेला टॅकल करायचा असेल तर सिलेबस महत्त्वाचा आहे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत चा अभ्यास करायचा आहे. त्याच्यातून आपल्याला काय समजतं की त्याच्यातून आपल्याला समजते की कोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिक्सवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, कोणत्या डायग्राम्स महत्त्वाचे आहेत, कोणते टॉपिक्स बोर्डनी किंवा मग कोणत्याही परीक्षेत कोणते टॉपिक रेग्युलर विचारले जातात, कोणते टॉपिक महत्त्वाचं आहे हे आपल्याला त्या क्वेश्चन पेपर ॲनालिसिसवरून समजून येतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बायोलॉजी क्लास 12 क्वेश्चन पेपर 2024 एक रिव्ह्यू बघणार आहोत. कोणते कोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम मी तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन एकदा वाचून दाखवते. बऱ्याचदा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपला पेपर असतो 3 तासाचा. मग त्या 3 तासच्या पेपरमध्ये आपल्याला जनरल इन्स्ट्रक्शन वाचायला वेळ नसतात. मग आत्ता मी तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन आधी वाचून दाखवते, त्यानंतर आपण क्वेश्चन पेपरला सुरुवात करूयात. पहिला म्हणजे असतो आपला सेक्शन ए. सेक्शन एमध्ये काय आहे, क्वेश्चन नंबर 1 कंटेंट 10 मल्टिपल चॉईस टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच. इव्हॅल्युएशन विल बी डन फॉर द फर्स्ट अटेम्प्ट ऑनली. MCQ असतात पहिल्या क्वेश्चनमध्ये. नंतरचा जो दुसरा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये असतात कंटेन इच व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन कॅरिंग 1 मार्क इच. 1 सेंटेन्स असतात प्रत्येकी 1 मार्क्सला. नंतरचा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन बी. क्वेश्चन नंबर 3 to 14 आर शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन कॅरिंग 2 मार्क्स इच. आपल्याला माहीत आहे सेक्शन बी हा 2 मार्क्स इच मध्ये असतो आणि प्रत्येकी 8 प्रश्न असतात त्याच्यात. प्रत्येकी 8 प्रश्न आपल्याला त्याच्यातील सोडवायचे असतात. तिसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 15 to 26 आर शॉर्ट आन्सर क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपल्याला सोडवायचे असतात अटेम्प्ट एनी 8. यामध्ये देखील आपल्याला कोणतेही 8 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. आता सेक्शन नंबर डी. सेक्शन नंबर डी काय आहे, तर सेक्शन नंबर डीमध्ये क्वेश्चन नंबर 27 to क्वेश्चन नंबर 31 आर द लॉंग आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 4 मार्क्स इच. लॉंग आन्सर क्वेश्चन मित्रांनो, आणि कोणतेही आपल्याला 3 क्वेश्चन सोडायचे आहेत. क्वेश्चन नंबर सी आपल्याला 3 मार्क्ससाठी आहे, कोणतेही 8 क्वेश्चन याच्यामध्ये सोडवायचे आहेत. तर चला मग मित्रांनो आपण क्वेश्चन पेपरला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण बघितलं आहे तो म्हणजे सेक्शन नंबर ए. आता सेक्शन नंबर एमध्ये आपण काय बघितले की मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. 10 मार्क्सचे क्वेश्चन असतात, 10 क्वेश्चन असतात. पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द ग्रोथ हार्मोन इन द प्लांट्स विच कॉजेस इनहिबिटरी इफेक्ट. काय दिलं आहे, ऑप्शन्स काय दिले आहेत, सायटोकायनिन, जिबरलिन, अबेसिक ॲसिड अँड इथिलिन. त्यामध्ये आपल्याला बरोबर उत्तर लिहायचं आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पार्ट ऑफ लॅक ऑपेरॉन. लॅक ऑपेरॉनचा कोणता पार्ट नाही आहे ते विचारले. ऑप्शन आहेत प्रोमोटर, इंड्युसर, रेग्युलेटर अँड ऑपरेटर. आपल्याला बरोबर उत्तर इथं आन्सर शीटमध्ये लिहायचं आहे. मित्रांनो, आन्सर शीटमध्ये उत्तर लिहित असताना तुम्ही त्या उत्तराचं तुम्ही ऑप्शन पण टाकायचं आहे आणि नंतर त्याचं उत्तर पण लिहायचं आहे. नुसतंच त्याचं आन्सर लिहायचं नाही. तिथं काय एक्झामिनर 0 मार्क देऊ शकतात, त्याच्यामुळे त्याचं ऑप्शन पण तुम्हाला तिथं लिहायचं आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 3 इन ॲब्सन्स ऑफ फर्टिलायझेशन कॉर्पस ल्युटियम डिजनरेटेड इंटू. ऑप्शन नंबर ABCD आपल्याला तिथं दिलेला आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 4 विच ऑफ द फॉलोइंग डिवायडेड्स नेसल कॅव्हिटी. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 5 विच ऑफ द फॉलोइंग इज कॉज बाय अनस्टराइल्ड निडल्स. क्वेश्चन नंबर 7 आहे रिकग्नायझेशन सिक्वेन्स ऑफ रिस्ट्रिक्शन एन्झाईम आर जनरली 2 to 4, 8 to 10, 4 to 8 अँड 14 to 18. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स रिक्वायर्ड पॉलिनेटर बट रिझल्ट इन जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी. काय ऑप्शन दिलेले आहेत, जिनेटोगॅमी, झिनोगॅमी, अपोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट इव्हॉल्व फर्दर. ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे लास्ट 10th नंबरचा क्वेश्चन आयडेंटिफाय द अप्रोप्रिएट टर्म्स फॉर द नंबर ऑफ बर्थ अंडर द आयडियल कंडिशन.
बर्थ कोणत्यामध्ये येते ते आपल्याला विचारलं आहे. ॲब्सोल्यूट मॉर्टॅलिटी, रिअलाइज नेटॅलिटी, रिअलाइज मॉर्टॅलिटी आणि ॲब्सोल्यूट नेटॅलिटी असे त्याचे ऑप्शन आहेत. नंतरचा जो सेक्शन आहे, नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 10. इथे आपल्याला बघा मित्रांनो बोर्ड ग्राफसुद्धा विचारते. ग्राफद्वारे पण आपल्याला MCQ विचारलेला आहे, तर तुम्हाला त्या पद्धतीने त्याची तयारी करायची आहे. नंतरचा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन नंबर ए मधील दुसरा क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपल्याला 1 सेंटेन्स विचारलेले असतात. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द वेस्टेज ऑर्गन. वेस्टेज ऑर्गनची आपल्याला तिथं डेफिनेशन लिहायची आहे. मित्रांनो, बायोलॉजी या विषयाचा अभ्यास करत असताना डायग्राम आणि डेफिनेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला तो क्वेश्चन व्यवस्थित जर टॅकल करता नसेल येत तर आपण त्या टॉपिकची तिथं डायग्रामसुद्धा मेन्शन करू शकतो, जेणेकरून आपल्याला 4 पैकी 1 मार्क्स तर नक्कीच पडेल तिथं. आता क्वेश्चन नंबर 2 आहे, एक्सपांड द टर्म झिफ्ट. ZIFT ही टर्म आपल्याला तिथं एक्सपांड करायची आहे. नंतर 3 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे गिव्ह द नेम ऑफ एंडोक्रायनिक ग्लँड विच इज प्रॉमिनंट ॲट बर्थ बट गेट्स ग्रॅज्युअली ॲट्रोफाईड इन अडल्ट स्टेज. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IAA. बघा मित्रांनो, फुल फॉर्मसुद्धा विचारले जातात. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 5. तो आहे गिव्ह द नेम ऑफ मायक्रोबियल सोर्स ऑफ अँटीबायोटिक क्लोरोमायसिटिन. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे विच सेल्स ऑफ इस्लेट्स ऑफ लॅगरहॅन्स प्रोड्यूस अ हार्मोन इन्सुलिन. 7 नंबरचा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन्स आर रिक्वायर्ड फॉर द फॉर्मेशन ऑफ 300 सीड्स इन अँजिओस्पर्म. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द टर्म्स इमिग्रेशन. नंतरचा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन नंबर B. आपल्याला 16 मार्क्ससाठी हा सेक्शन आहे आणि प्रत्येकी आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत. प्रत्येकी 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे आणि 8 क्वेश्चन आपल्याला तिथे सॉल्व करायचे आहेत. बघूयात क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द रिझन फॉर द सक्सेस ऑफ मेंडल. मेंडलच्या सक्सेससाठी काय कारण आहेत ते आपल्याला तिथं मेन्शन करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 4. अरेंज द फॉलोइंग स्टेप्स ऑफ DNA फिंगरप्रिंटिंग इन द करेक्ट सिक्वेन्स. आपल्याला काय करायचं आहे, फक्त स्टेप्स व्यवस्थित अरेंज करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला 2 मार्क्स इथं मिळणार आहेत. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 5. डिस्टिंग्विश बिटवीन द ह्युमन स्पर्म अँड ओव्हम. आपल्याला तिथं डिफरन्स बिटवीन सांगायचं आहे की ह्युमन स्पर्म आणि ओव्हममधलं आपल्याला तिथं डिफरन्स बिटवीन मेन्शन करायचं आहे. 6वा क्वेश्चन आहे, इन लिस्ट द युजेस ऑफ जीन थेरपी. जीन थेरपीचे युजेस आपल्याला तिथं राईट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 7. डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. बघा मित्रांनो, मी तुम्हाला मागाशी सांगितलं डेफिनेशन्स किती महत्त्वाचे असतात. आता आपल्याला 2 मार्क्सच्या इथं डेफिनेशन विचारले आहेत डायरेक्ट. तर आपल्याला तिथं डेफिनेशन येत असेल तर आपल्याला 2 पैकी 2 मार्क नक्कीच पडतील. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनचे आपल्याला तिथं सिग्निफिकन्स राईट करायचे आहेत. आता इथं आपल्याला डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्रामची आपल्याला लेबलिंग करायची आहे. डायग्रामची लेबलिंग केल्यावर आपल्याला 2 मार्क्स नक्की तिथं भेटून जातात. नंतरचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. डिस्क्राईब म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझम आपल्याला तिथं डिस्क्राईब करायचं आहे. बघा मित्रांनो, आपल्याला जर कॉन्सेप्ट व्यवस्थित माहीत असतील तर आपण नुसता रट्टा न मारता पण हा पेपर व्यवस्थित सोडू शकतो. आपल्याला जर म्युच्युअलिझम ही नेमकं काय आहे ते माहीत असेल तर आपण आपल्या मनाने तो क्वेश्चन तिथं सॉल्व करू शकतो. आता क्वेश्चन नंबर 11. एक्सप्लेन फॅक्टर्स अफेक्टिंग वॉटर ॲब्झॉर्प्शन. क्वेश्चन नंबर 12. व्हॉट इज अ डिफरन्सिएशन अँड रिडिफरन्सिएशन. दोन्ही पण प्रश्न एकत्र विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 13. सिलेक्ट अँड रीराईट ॲप्रोप्रिएट डिसऑर्डर ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम विथ द गिवन सिम्टम्स. आपल्याला इथं काही सिम्टम दिलेले आहेत आणि खाली त्याचे डिसऑर्डर आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे त्याच्यामधीलच सब क्वेश्चन आहे ABC आणि D. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे एक्सप्लेन द स्टेप्स इन्व्हॉल्व इन अ प्रिलिमिनरी ट्रीटमेंट ऑफ सीवेज. आता जो येतो तो म्हणजे सेक्शन नंबर C. अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. पहिला क्वेश्चन काय आहे, गिव्ह द डिफरंट स्टेप इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ mRNA फॉर्म. mRNA फॉर्ममधले आपल्या तिथं स्टेप्स मेन्शन करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 16 आहे, व्हॉट इज अ रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. डिस्क्राईब एनी 2 टाईप ऑफ इच प्री-मेटिंग अँड पोस्ट-मेटिंग आयसोलेशन. मित्रांनो, एका क्वेश्चनमध्ये आपल्याला 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यामुळे आपल्याला इथे दोन्ही पण क्वेश्चनचं नॉलेज किंवा मग आपल्याला तो टॉपिक आपल्याला माहीत असला पाहिजे. क्वेश्चन नंबर 17 आहे, एक्सप्लेन युनिक फीचर ऑफ एक्वायर्ड ह्युमिनिटी. एक्वायर्ड इम्युनिटीचं आपल्याला तिथं युनिक फीचर सांगायचं आहे.
क्वेश्चन नंबर 8 आहे नेम द डिस्क्राईब हार्मोन्स सिक्रेटेड बाय द ओव्हरी. ओव्हरीद्वारे सिक्रेट झालेले हार्मोन्सची तिथं नाव सांगायचे आहेत आणि ते डिस्क्राईबसुद्धा करायचे आहेत. एक्सप्लेन डिफरंट स्टेप्स इन्व्हॉल्व इन PCR टेक्निक. PCR टेक्निकमध्ये आपल्याला माहिती आहे स्टेप्स आहेत त्या तिथं स्टेप्स एक्सप्लेन करायचे आहेत. नंतरचा जो क्वेश्चन आहे मित्रांनो, इथे आपल्याला डायग्राम दिलेला आहे आणि त्या डायग्रामला व्यवस्थित लेबलिंग करायचं आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे व्हॉट आर द लिमिटेशन ऑफ द रूट प्रेशर थेरी. रूट प्रेशर थेरीचं आपल्याला इथे लिमिटेशन्स एक्सप्लेन करायचं आहे, राईट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 22 एक्सप्लेन ग्रीन हाऊस इफेक्ट विथ रेफरन्स टू गॅसेस रिस्पॉन्सिबल फॉर इट अँड देअर सोर्सेस. बघा मित्रांनो, एका क्वेश्चनमध्ये 2 ते 3 प्रश्न विचारलेले आहेत. क्वेश्चन नंबर 23 डिस्क्राईब फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड ॲप्लिकेशन ऑफ इथिलीन. इथिलीनमध्ये आता 2 प्रकारे प्रश्न विचारला आहे. त्याचे फिजिओलॉजिकल इफेक्ट पण आपल्याला तिथं मेन्शन करायचे आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन पण तिथं आपल्याला राईट करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 24 गिव्ह द नेम अँड टाईप ऑफ फर्स्ट, फोर्थ अँड 7th क्रॅनियल नर्व्स. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे क्वेश्चन नंबर 25 डिस्क्राईब पिरामिड ऑफ एनर्जी विथ द हेल्प ऑफ डायग्राम. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, सेक्शन C मध्ये आला आहे. 3 मार्क्ससाठी आपले 3 मार्क्स असे खिशात असल्यासारखे. आपल्याला माहिती की 3 आपल्या डायग्राम तर खूप सोपी आहे, त्याची ट्रँग्युलर डायग्राम आहे आणि ते आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला तिथं जर डायग्राम जरी काढायला नसेल विचारले तरी कुठेतरी कोपऱ्यात आपण डायग्राम काढायची, जेणेकरून आपल्या पेपर प्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे पडत असतं. क्वेश्चन नंबर 26 व्हॉट इज अ लॅक. लॅक सांगून इन लिस्ट इन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ लॅक. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स लॅकचे आपल्याला तिथं मेन्शन करायचे आहेत. नंतरचा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन नंबर D अटेम्प्ट इन 3 ऑफ द फॉलोइंग. इथे आपल्याला 5 क्वेश्चन दिलेले असतात आणि कोणतेही त्यातले आपल्याला 3 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे असतात. बघूयात तर क्वेश्चन नंबर 27 डिस्क्राईब हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस विथ द वेल लेबल डायग्राम. बघा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काय बघितलं की डायग्राम देत होते, आपल्याला त्याला लेबलिंग करायचं होतं. पण सेक्शन D म्हणजे डायरेक्ट 4 मार्काला हिस्टॉलॉजीचं स्ट्रक्चर विचारले, टेस्टिसचे स्ट्रक्चर विचारले आणि त्याची डायग्राम पण काढायची. म्हणजे तुम्हाला डायग्राम पण येत असली पाहिजे विथ लेबलिंग, त्याची नावं पण तुम्हाला व्यवस्थित पाठ पाहिजेत आणि ती त्या टेस्टिसचा तुम्हाला हिस्टॉलॉजी पण माहीत पाहिजे व्यवस्थित. नंतर आहे क्वेश्चन नंबर 28 व्हॉट आर क्रोमोझोमल डिसऑर्डर डिस्क्राईब टर्नर सिंड्रोम अँड क्लेनिफेल्टर सिंड्रोम. तुम्हाला इथे 3 प्रश्न डायरेक्ट विचारलेले आहेत. क्रोमोझोमल डिसऑर्डर आणि 2 सिंड्रोम तुम्हाला तिथं माहीत पाहिजेत. नंतर क्वेश्चन नंबर 29 डिस्क्राईब नर्वस सिस्टीम इन प्लॅनेरिया विथ द वेल लेबल डायग्राम. बघा आता मित्रांनो, नर्वस सिस्टीम आणि प्लॅनेरिया तर आपण 10वीपासून शिकत आलो आहे. मग प्लॅनेरिया तुम्हाला कितपत तुम्हाला ते टॉपिक पारंगत असला पाहिजे याचा विचार करा तुम्ही आणि त्याची डायग्राम सोबत तिथं आपल्याला ड्रॉ करायचे आहे. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे एक्सप्लेन फॉलोइंग टर्म्स. बघा मित्रांनो, आता परत इथं तिसरी वेळ आहे की डेफिनेशन आलेलं आहे. डायरेक्टली आपल्याला 4 मार्काला 4 डेफिनेशन विचारले आहे. ग्राफ्टिंग, ॲपोमिक्सिस, पॉलिम्ब्रॉनी आणि पार्थेनोकार्पी 4 आपल्याला ते डेफिनेशन्स लिहायचे आहेत. नंतरचा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे डायरेक्ट डायग्रामनुसार आपल्याला विचारलं आहे. इंटरप्रिट द गिव्हन डायग्राम्स A अँड B इन लिस्ट द चेंजेस ऑकरिंग ड्युरिंग इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन म्हणजे काय चेंजेस ऑकरिंग होत आहेत ते आपल्याला त्या तिथं इनलिस्ट करायचे आहेत. A डायग्राम, B डायग्राम आपल्याला तिथं दिलेलं आहे. डायग्रामनुसार आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व करायचे आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपण सर्व बोर्ड क्वेश्चन पेपर बघितलेले आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला क्वेश्चन पेपर एकदा बघायचे आहे, जेणेकरून आपल्याला समजतं की कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात आणि आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन पेपर बायोलॉजी क्वेश्चन पेपर बघितलेले आहे. आपण अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.